वैष्णवी देवी सारखा वाटतोय। तिथे पण जाताना असाच पूर्ण रस्ता आहे। ही बघा ही मांगी आणि माझ्या मागे ही तुंगी। तर चला, नमस्कार मित्रांनो, मी लवेश पाटील, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आता आम्ही चाललो मांगी तुंगी गडावर। तर आता वाजलेत 4:30। तर आमचा 4चा निघायचा टाइम होता, थोडक्यातच 4:30 वाजले। तर माझ्या जोडीला आहे आता प्रथमेश, किरण, कल्पेश दादा आणि गण्या दादा। तर गण्या दादा ड्राईव्ह करतोय। तर आमचा आता किती वाजेपर्यंत आपण पोहोचण्याचा असा अंदाज आहे दादा? 10 वाजेपर्यंत आपण पोहोचू। 10 वाजेपर्यंत पोहोचू। तर चला आता निघालोय, बघू 10 वाजेपर्यंत पोहोचू। पुढचा प्रवास तुम्हाला दाखवतो कसा होईल। तर आम्हाला अर्ध्या रस्त्यात मंत्र्यांचा ताफा भेटलेला आहे, त्यांच्याच मागं आम्ही चाललोय। आमचा टाइम पण वाचतोय, मस्त रस्ता एकदम ओपन रफ्तार। आमच्या जोडीचा एक मेंबर किरण झोपलाय, प्रथमेश पण झोपलेला, व्हिडिओ चालू केले म्हणून उठला तो। तर आता आपण काय पोचलो आपण? आता नाशिक आपल्यापासून 15 किलोमीटर आहे। आता 15 किलोमीटर अंतरावर नाशिक आहे, 15 किलोमीटर मागे आम्ही आता। आणि आम्हाला येताना तुम्हाला मी सांगितलं होतं तो ताफा भेटलेला, त्यात आमचा खूप भारी काम झाला। त्यात आमचे 2 टोल पण माफ झाले, म्हणजे त्यांच्या मागे झालो आम्ही। मांगी तुंगीला जाण्यासाठी 272 किलोमीटरचा प्रवास करून 6 तासात आपण मांगी तुंगीला पोहोचू शकता। तर आता आम्ही नाशिकपासून 7 किलोमीटर मागे आहे, इथं CNG टाकायला थांबलो आहे। हा बघा कसा CNG पंप आहे, इथला खूप मोठा आहे। तर गणेशदादा आहे गाडीत आणि 2 जण झोपलेत। अजून 2.5 तासाचा प्रवास आहे आमचा। मग तिथे जाऊन काहीतरी पहिला खाऊन घेऊ आणि मग आपण वरती चढायला सुरुवात करू। तर आपण कधी गेलो नाही, तुम्ही व्हिडिओमध्ये बघत राहा, आपण गेल्यावर तुम्हाला समजेल कसं काय आहे तिथे। CNG टाकून आता निघलो, आता जाऊ पुढं। आपण लवकर पोचायचं आहे आपल्याला आता। जर आपण दक्षिण भारतातून येत असाल तर नाशिक मार्गे सटाणा येथे येऊन ताराबादवरून मांगी तुंगीला येऊ शकता। तर ताराबादपासून थोडासा पुढे आल्यावर डाव्या हाताला आपल्याला मांगी तुंगीची ही अशी कमान बघायला मिळेल। इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे। आम्ही आता इथं खालती पोचलो। एक त्या साईड पण रूट आहे, तिथून आपण कारने जाऊ शकतो, म्हणजे त्यांचीच कार असते ती। तिथे काहीतरी 200 रुपये पर पर्सन चार्ज घेतात आणि इथून 20 रुपये चार्ज आहेत। तर बघू पुढची प्रोसेस कशी आहे। आता थोडा ब्रेकफास्ट करून घेऊ। तर मित्रांनो आता आम्ही ट्रेक चालू करतोय। तर इथून आम्ही तिकीटा घेतली, ही बघा 20 रुपये पर पर्सन तिकीट आहे। जय जिनेंद्र, अपन आला हाथ मांगी तुंगी दिगंबर जैन सिद्ध क्षेत्र। अभी मैं हिंदी में बोलता हूँ, ये तो महाराष्ट्र प्रांत में है ही मांगी तुंगी, तो सभी को समझ में आएगा। मांगी तुंगी आप यात्रा करने को जाएंगे तो यहाँ पे 3,500 सीढ़ियों की यात्रा है। 4.5 किलोमीटर आपको जाना है, 4.5 किलोमीटर आना है। कंटिन्यू आपको 2000 सीढ़ी चढ़ने का है। 2000 सीढ़ी चढ़ने के बाद में 500 सीढ़ी मांगी गिरी की है, 500 सीढ़ी तुंगी गिरी की है। दोनों साइड में आपको 500 सीढ़ी की यात्रा है। फिर मंदिर मिलते हैं आपको। मांगी गिरी पे 7 मंदिर है, तुंगी गिरी पे 3 मंदिर है। अब मंदिर कौन कौन से है वो हम आपको बता देते हैं। मांगी गिरी पे जिन्होंने सीता माता को जंगल में छोड़ा था वो आचार्य कृतांतोक सेनापति दिगंबर जैन अवस्था के मुनि अवस्था में
पहली प्रतिमा है। उसके बाद भगवान महावीर की गुफा के दर्शन मिलेंगे आपको। उसके बाद में आपको बलराम जी के, बलभद्र जी के पीठ के दर्शन मिलेंगे। भारत में कहीं पर भी पीठ के दर्शन नहीं होते हैं। बलराम जी के पीठ के दर्शन के बाद आपको आदिनाथ भगवान की गुफा मिलेंगी। उसके बाद आपको चारों दिशाओं में भगवान रखे हुए हैं, जिसको हम दिगंबर रामनाय में नंदीश्वर भगवान बोलते हैं। उत्तर, पूर्व, पश्चिम, दक्षिण चारों दिशाओं में भगवान के दर्शन होते हैं, जैसे मानस्तम होता है। उसके बाद आपको मिलेंगे शांतिनाथ भगवान के दर्शन। शांतिनाथ भगवान के दर्शन के बाद आपको मिलेंगे बहुत बड़ी सिंदूर लगी हुई मूर्ति, जिसको हम भैरव जी बोलते हैं, क्षेत्रपाल जी बोलते हैं। शारणु क्षेत्रपाल का विधान भी करते हैं। उसी गुफा के अंदर एक चमत्कारिक मंदिर है पार्श्वनाथ भगवान का, जहां उसमें पानी गिरता रहता है। गुफा में 12 महीने पानी गिरता है। भैरव जी जहां, क्षेत्रपाल जी उस जगह पे। और क्षेत्रपाल जी का मतलब होता है कि पूरे पहाड़ की रक्षा करते हैं। व्यंतर बाधा किसको नहीं होती है, दुख दरिद्र दूर होता है, सुख शांति मिलती है। उसको हर अमावस्या को सिंदूर तेल का लेप होता है, चढ़ाते हैं, उसकी पूजा होती है, विधि विधान से पूजा पाठ करते हैं क्षेत्रपाल जी की। अब आप मांगीगिरी के दर्शन करने के बाद जब परिक्रमा में घूमते हैं, कृपया ध्यान दें, जूते चप्पल पहन के ना घूमे, पहले जूते चप्पल खोल लें। उसके बाद परिक्रमा में दर्शन करने के बाद में आपको असंख्यात मूर्तियां मिलेंगी उकेरी हुई, जैसे खजुराहो की, अजिंठा, लेनी है, एलोरा की है। उसी प्रकार यहाँ पे भी प्राचीन मूर्तियां हैं चतुर्थकालीन। उसके आप दर्शन करके आप नीचे उतरेंगे तो एक और मंदिर मिलता है छोटा सा, उसमें 24 भगवान, आदिनाथ भगवान की 24 है। सीता माता के चरण है। पहली गुफा बोलते जाते समय भी है, मैं बोलना भूल गया था, आते समय भी आप सीता माता की गुफा करके हैं। वो सीता माता की गुफा में चरण पादुका है और 24 आदिनाथ भगवान की प्रतिमा भी है, एक छोटी प्रतिमा भी है। उसके बाद आप नीचे उतरेंगे, तुंगीगिरी की ओर जाएंगे तो दोनों पहाड़ के बीच में का जो सेंटर है, जिनके आपने पीठ के दर्शन किए, उनके बलराम जी के चरण पादुका है। वो कृष्ण कुंड है, गूगल मैप पे भी लिखा हुआ है। तो कृष्ण कुंड के आप दर्शन करने के बाद में आगे बढ़ेंगे तो 160 सीढ़ी आपको चढ़ना है। उसके बाद एक कमरा मिलता है ध्यान मंदिर, वहां से आपको 285 सीढ़ियां चढ़ना है। 285 सीढ़ी चढ़ने के बाद फिर आपको जूते चप्पल खोलने का है और लेफ्ट हैंड साइड से, दोनों पहाड़ पे लेफ्ट हैंड साइड से, तुंगीगिरी पे लेफ्ट हैंड साइड से आप नीचे उतरेंगे। 30 सीढ़ी उतरने के बाद में आपको पहला मंदिर मिलेगा सेल स्वामी, जो कि हनुमान जी बोलते हैं अपन अपनी भाषा में, बजरंगबली, हनुमान जी जो भी बोलते हैं। सेल स्वामी, पद्मश्री परमेष्ठी, तो पद्म पुराण के हिसाब से हम पद्मश्री परमेष्ठी बोलते हैं रामचंद्र भगवान को। रामचंद्र भगवान का पद्मश्री परमेष्ठी का पहला मंदिर मिलेगा। उसके बाद में आपको दूसरा मंदिर मिलता है चंद्रप्रभु भगवान का। चंद्रप्रभु भगवान के मंदिर में भी 18 प्रतिमा है, उनके दर्शन कीजिए। उसके बाद आप ऊपर और कुछ सीढ़ियां चढ़ेंगे, 25-30 सीढ़ी चढ़ने के बाद में वापस 25-30 सीढ़ी उतरेंगे तो उतरने के बाद में 5 बड़ी बड़ी प्रतिमाएं मिलेंगी आपको दिगंबर जैन अवस्था में। वो 5 बाल ब्रह्मचारी भगवान वासुपूज्य, मल्लीनाथ, नेमिनाथ, पार्श्वनाथ, महावीर स्वामी, पंच बाल बोलते हैं हम। 5 बाल ब्रह्मचारी थे, शादी नहीं हुई थी जीवन में, और अपने दिगंबर अवस्था में तप कर करके मोक्ष को प्राप्त किया, तीर्थंकर भगवान बने। हम उनकी पूजा आराधना करते हैं। उसके बाद आप आगे आइए, आगे आने के बाद आपको वापस 285 सीढ़ी उतरना है। कुल मिला के इस पहाड़ की यात्रा में आपको जियो नेटवर्क फुल चलता है, एयरटेल थोड़ा बहुत चलता है और थोड़ी बहुत रेंज मिलती है आइडिया वोडाफोन की। सबसे ज्यादा बढ़िया जियो नेटवर्क चलता है। और यहाँ शुद्धता का ध्यान रखना आपको हर जगह। गुटखा, तंबाकू, व्यसन करता हुआ कोई मिलता है तो उसको मना कीजिए, भैया यहाँ पे गंदगी नहीं करें। पानी की बोतल भी खाली नीचे लेके आना आपको। और कोई खाने पीने का सामान है, शुद्ध शाकाहारी सामान आप ले जा सकते हैं आपके साथ में खाने को, परंतु कचरा कहीं पर भी नहीं फैलाए। जो भी डस्टबिन में नीचे जहां जहां आपको बकेट रखी हुई मिलेंगी, बकेट के अंदर आपको कचरा डालने का है। कृपया ध्यान दें, पवित्रता बनाए रखें। हैप्पी जर्नी, बेस्ट जर्नी। वेलकम टू मांगी तुंगी दिगंबर जैन सिद्ध क्षेत्र। मैं महेंद्र भाई जैन, 777-393-1555। जय हिंद, जय भारत, वंदे मातरम। थँक्यू। गण्यादादांनी आणि कल्पनादादांनी काठी पण घेतली आहे. दादा कशासाठी घेतली? माकडांसाठी खास काठी घेतलेली आहे. तर चला आता ट्रेक स्टार्ट करतोय. आम्हाला सांगण्यात आलेलं आहे की वरती माकडं आहेत, तर आमच्या स्वतःच्या रक्षणासाठी आम्ही घेऊन चाललेलो आहोत. हा ते तिकीट दाखवले का? हा आपल्याला ज्यांनी माहिती सांगितली त्यांनी वरती 20 वर्ष पूजापाठ केलेली आहे इथंच. ते म्हणजे इथलेच आहेत. तर इथली पूर्ण डिटेल, नेटवर्क पासून पूर्ण डिटेल त्यांनी दिलेली आहे. तर आता आपण वरती चढायला चालू केलं आहे. तरी आपली मंडळी जर आपल्याला ही वाट अवघड वाटत असेल तर आपण दुसऱ्या मार्गे गाडीने पण वर पोहोचू शकता. थोड्याच पायऱ्या चढून आल्यावर आपल्याला डावीकडे इथे 2 गुफा दिसतात. त्यातूनच एक नेमिनाथांची गुफा आणि दुसरी सुव्रतनाथांची गुफा आहे. तर आपण आता सध्या सुव्रतनाथांच्या गुफामध्ये आहे. तरी आहे नेमिनाथांची गुफा. दोन्ही गुफामध्ये आपल्याला दगडावरती खूप साऱ्या छोट्या छोट्या कोरलेल्या मूर्त्या पाहायला मिळतील. चला मित्रांनो, जाऊ आता वरती.
प्रथमच बोलते परत केव्हा येणार नाही. दुसरी मंडळी आली होती, इथूनच रिटर्न चालले. ती त्यांच्या ग्रुपला परत रिटर्न बोलवते. कणा तो बघ तिकडं खाली एकदम. तर एवढ्या कडक उन्हात पण मस्त थंडी हवा येते, मस्त मजा येते. हे जरा दमलेच, बोल वय झाले ना यांचा थोडा आता. बघा मित्रांनो, आपला सामान सांभाळून ठेवा, नाहीतर असं यांच्या हातात जाईल, तुमच्या हातातून वाचवून घेतील ते. हा बघा इथं यांचा हा चिप्सचा पॅकेट त्या माकडांनी वाचवून घेतलेला आहे. तिथून वर आल्यावर डाव्या साईडला आपल्याला ऋषभदेवांच्या मूर्तीकडे जाण्यासाठी हा असा रस्ता लागेल. ही झाली असाच रस्ता. हा पूर्ण वैष्णवी देवी सारखा वाटतोय. तिथे पण जाताना असाच पूर्ण रस्ता आहे. तर इथून मित्रांनो लिफ्ट आहे, तर आपण लिफ्टला जाणार आहे. इथून वर जायला लिफ्ट आहे, पायऱ्या पण आहेत, पण आपण आता पायऱ्यांना नाही जाणार. आता लिफ्ट मध्ये आहे आम्ही. अंधेरा खुल जा सिम सिम. उघडली उघडली बाबा, आया गर्दी बा. काय भीती वाटते? अरे चल रे, क्या भीती वाटते का? हा बघा लाकडाचा ब्रिज आहे मस्त. इकडे इकडे दाखव. बघा कसा सुंदर व्ह्यू आहे. थोडासा डरावना, थोडासा खूबसूरत. तर मित्रांनो, ही ऋषभदेवाची जगातली सर्वात मोठी 108 फुटाची मूर्ती आहे. ही मूर्ती तयार करायला 22 वर्ष लागली. ही मूर्ती इथल्या इथंच दगडाला कट करून तयार केली आहे. तर मित्रांनो, भगवान ऋषभदेवाची 108 फुटाची मूर्ती आहे. हे बघा इथं किती माकडं बसलेत, सगळे टपून बसले. तर अजून एक छोटासा ब्रेक. आता एकदम सरळ चढण आहे इथून, आणि फट ऊन बोलायचं होतं तर ऊन बोल. तर आता अजून एक छोटासा ब्रेक घेतलाय. आता इथून एकदम सरळ चढण आहे, आणि ऊन पण खूप वाढलाय, म्हणून आता जरा जास्तच दम लागतंय. तर मंडळी सगळे बसले. आता एनर्जी ड्रिंक घेतोय. एनर्जी ड्रिंक म्हणजे कोक आणलेत आम्ही, डाईट कोक. चलो. तर इथं एक छोटीशी पाण्याची टाकी आहे. तर अजून आपल्याला भरपूर वरती जायचं आहे. आता मित्रांनो पोचलोय आम्ही. या साईडला मांगी आहे आणि या साईडला तुंगी. तर इथे सध्या मंडळी थांबली आहे. ही पण सध्या आप जाके आहे क्या? हे पण आता मांगीला जाऊन आलेत. हे आता चालले आहेत तुंगीला. आपण पहिला जाऊ मांगीला. तर इथून जायचं आहे मांगीला. तर मित्रांनो छोटासा ब्रेक घेऊन मी आता चाललो आहे वरती मांगीच्या दिशेला.
चिंगम खाते खा ही बघा कशी छोटी छोटी पिल्ली. तर मित्रांनो बघा मागे किती सुंदर व्ह्यू आहे. तर आपण आहे मागीवरती आणि इथं बघा बाजूला माझ्या कशी डोंगरांची रांग सगळ्याकडं. तर तुम्ही पण या, खूप सुंदर व्ह्यू आहे इथं, खूप मजा येते. तर आता सध्या विश्रांती करतोय आम्ही. फिटनेससाठी खूप चांगला आहे. या तुम्ही फिटनेस होईल, एकदा भेट द्या तुम्ही, खूप बरं वाटेल. मजा येईल तुम्हाला वरती आल्यावर. तर मित्रांनो पोचलो आम्ही मांगीवर. हा बघा हा लोकेशन आहे मांगीचा. तर आम्ही आता पोचलोय मांगीवर. तर इथं चपला काढायची आहेत. तर हा तर चला आपण आता मांगीच्या पूर्ण गोल प्रदक्षिणा घालणार आहे. तर आता पहिलाच आपल्याला इथं एक पाण्याची टाकी भेटली आहे. तर इथं दिगंबर जैन चौक यांची चरण आणि प्रतिमा आहेत. इथे साईडला अजून एक पाण्याचा कुंड आहे. खूप थंड आहे, पाणी पण थंड आहे, लाद्या पण एकदम थंड, थंडगार एकदम. एवढ्या कडक उन्हात थंडावा. चला तिथं आतमध्ये तर हे श्री महावीर भगवान यांची प्रतिमा आहे. तर ही बघा ही गुफा आहे. एवढ्या वरती पण इतकं एकदम सुंदरपणे स्वच्छपणे सगळा मेंटेन ठेवलेला आहे. तर आपण पण कधी आलात तर कुठे कचरा करू नका. आपका नाम क्या है? कहाँ से आए आप? साकरी साकरी. साकरी किधर आया? ए मार लोगों बन रहा थामा साकरी से आया उन्हें. साकरी किधर? तालुका साकरी जिला विले. हाँ धुले से. मागचा व्ह्यू बघा मित्रांनो कसा एकदम खतरनाक. हा व्हिडिओ मध्ये तुम्हाला असं वाटेल, असं समोरून बघणार ना तुम्ही तर तुम्हाला असेल असं जस्ट लुकिंग लाईक वाव. तर मित्रांनो इथं श्रीकृष्णाचे मोठे भाऊ बलराम यांची पाठमोरी मूर्ती आहे. सहजासहजी आपल्याला अशी पाठमोरी मूर्ती कुठं पाहायला भेटत नाही. होता तर पूर्ण प्रदक्षिणा घालून जाऊ आपण पुढं, तिकडं बघू आपण. हे बघा इथं ह्या अशा गुफा आहेत. गुफामध्ये असे कोरीव काम केलेले आहे. तर इथं श्री शांतीनाथ दिगंबर जैन यांची प्रतिमा. मित्रांनो
सगळे तुम्हाला दगडावरतीच कोरलेले दिसणार प्रतिमा. तर आता मांगीची पूर्ण गोल प्रदक्षिणा कंप्लीट होईल आमची. इथं मागे थोडे फोटोज वगैरे काढले आम्ही. बघा मागून इथून तुंगीचा व्ह्यू किती सुंदर दिसतोय. तुला माकडा कशी रस्ता तेवढा हार्ड नाही, म्हणजे असा प्लेनच आहे, सरळ सरळ आहे. इथं फक्त पुढे जाऊन थोड्या पायऱ्या आहेत, बाकी इथला आता मस्त सरळच रस्ता आहे. पोचतोय आम्ही. एक एक छोटी छोटी पायरी मोजत मोजत वरती चाललोय. हा अरे अजून एक, जसा वर चाललोय तशा नवीन नवीन पायऱ्यांच्या रांगात दिसत आहेत. एक लेवल पार केली का दुसरी लेवल हाजीर लगेच. ही शेवटची आहे वाटतं. हा शेवटची आहे ही. अजून एक आहे. आता सेमीफायनलला आहे, म्हणजे आपण फायनल अजून बाकी आहे. तर मित्रांनो पोचलो आम्ही तुंगीवर. खूप उंचावर आहे आम्ही आता. किती आहे मोगली? 4,500 फूट. 4,500 उंच फुटावर आम्ही आता आहे. बघा मागचा व्ह्यू पण किती सुंदर. ही बघा ती मांगी आणि माझ्या मागे ही तुंगी. तर चला गोल प्रदक्षिणा घालू आता. तर ही बुद्ध गुहा आहे. याच्यात 1008 चंद्रप्रभू महाराजांच्या मूर्त्या आहेत आणि 3 जैन मुनींच्या मूर्त्या आहेत. तर चला पुढे जाऊ. इथं आता जेवून घेतो आम्ही, कारण की किती वाजले? 3:30 वाजलेत. 3:30 पावणे 4 झालेत. आता जेवू आणि मग आपण खाली उतरू. तर जेवायला सोयाबीन आणि शेंगदाण्याची चटणी आणली. एकदम कडक ऊन आहे इथं, तरी पण इथं सावलीला आलो. एवढी थंडी हवा लागते, आम्हाला आता थंडी वाजायला लागते. खूप मजा आली. एकदम थंडा महाबळेश्वर. फोटो काढू आणि मग मस्त तिथूनच थोडा पुढे आल्यावर आपल्याला 5 बालायतींच्या कोरलेल्या मूर्त्या पाहायला मिळतात. काम चालू आहे सध्या इथं, म्हणून इथं लॉक करून ठेवलेलं आहे सगळं. शेती पण दाखव ना इथल्या लोकांना.
हे बघा खाली सगळी पूर्ण शेतीच, इथल्या लोकांची सगळ्यांची शेती आहे इथं. तर चला वरती जाऊ आता तिकडं. तुंगीगिरीची प्रदक्षिणा पूर्ण झाली. आता आम्ही खाली उतरणार आहे. खाली जाणार. किती वाजले आता? आता वाजले 4:15. 4:15 म्हणजे 4:30 4:15 झालेत. तर आता मस्त आरामात खाली उतरू. थंडी पण लागेल कारण की आताच एकदम थंडा थंडा. प्रथमेश पुढेच येऊन थांबला. चला आता खाली जाऊन भेटतो. चला. मित्रांनो पोचलो आम्ही खाली. करेक्ट 1 तास लागला उतरायला खाली, मध्ये तो 2-3 ब्रेक वगैरे घेऊन. तर आता जाऊ गाडीजवळ. तिथं नळ आहे, तिथं जरा हातपाय वगैरे धुवून घेऊ, फ्रेश होऊ आणि मग घरी जायला निघू. तर ही व्हिडिओ मी इथंच संपवतोय. तर तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ? जर व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला. चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.